नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी खमंग रेसिपी. हो मंडळी, ही आहे मसाला भाकरी. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. ते आहे ज्वारीचं पीठ. त्यामध्ये आपण इथे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा हळद. भरपूर असे तीळ घालायचे आहे. आणि ही भाकरी तुम्ही डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकता. खूप मस्त अशी रेसिपी आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली मेथी, ठेचलेला लसूण. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, जास्त खमंगपणा येण्याकरिता म्हणजे चटपटीत होण्याकरिता इथे मी पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे. ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आता आपण हे पीठ गरम मध्ये मळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर गार पाणी घेऊ शकता, पण गरम पाणी जर घेतलं तर छान असं भाकरी थापता येते. म्हणजे नवीन शिकणारे जरी असतील तरी ते सुद्धा हे भाकरी करू शकतात. इतक्या सोप्या रीतीने भाकरी होते. आता आपल्याला एका भाकरीपुरतं पीठ घ्यायचं आहे. त्याला छानपैकी तिंबून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी खूप छान अशी मऊसूत होते. आणि हो, ह्याची भाकरी फुगत नाही मंडळी. आपण नॉर्मली जशी भाकरी थापतो त्या पद्धतीने इथे भाकरी थापून घ्यायची आहे. आणि अगदी जितकी होईल तितकी पातळ करायची आहे. म्हणजे चवीला खूप टेस्टी, म्हणजे जो भाजी आपण त्यामध्ये घातलेली आहे त्याची खूप छान अशी मस्त टेस्ट येते. आणि इथे बघा, तवा गरम झालेला आहे आणि ही भाकरी तव्यावर घालून घेतली आहे. वरून आपण आता पाणी लावून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं ठेवायचं आणि नंतर आपण हे पाणी सुकलं की भाकरी पलटून घ्यायची आहे. सर्वप्रथम भाकरीच्या कडा काढून घ्यायच्या आणि नंतरच भाकरी पलटायची आहे. पहा, खूप छान अशी मस्त चव लागते. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. दुसऱ्या बाजूने भाजून झाल्यास तुम्हाला हवं तर तुम्ही तव्यावर भाजू शकता. नसेल जमेत तर अशी गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता. मी नॉर्मली गॅसवरच भाकरी भाजते. फुगली म्हणजे फुगते, नाही फुगली म्हणजे नाही फुगत. आता ही थोडी भाकरी फुगली होती. इथे मी तुम्हाला दाखवू शकली नाही, पण खूप छान अशी अप्रतिम ही भाकरी लागते. हे बघा, भाजूनसुद्धा झालेली आहे. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.